सुप्रभात. आज आपण शिकणार आहोत ॲव्हरेज. आता या ॲव्हरेजवर मेंटल ॲबिलिटीमध्ये बरेच गणिते येत असतात. त्यासाठी आधी आपण बेसिक्स पाहूया. बेसिक्समध्ये काय असतं की कधी कधी अगदी सोपी गोष्ट असते आणि तुम्ही AP शिकलेले आहात, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे सोपी गोष्ट असते ती. 21 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी काय? आता इथे एक शब्द दिला आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? 21 ते 30 म्हणजे 22, 24, 26, 28 आणि 30. आता 22, 24, 27, 28 क्रमवार इन्क्रीज आहे. इन्क्रीज ऑफ 2 आहे तिथे. आता हा क्रमवार जर का इन्क्रीज असेल आणि ऑड नंबरची संख्या असेल तर मधली संख्या ही त्यांची ॲव्हरेज असते. किती संख्या आहेत ते? 1, 2, 3, 4, 5 विषम संख्या आहेत, म्हणून मधली संख्या ही त्यांची ॲव्हरेज असते. अशाच प्रकारे आपण समजा जर का 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची ॲव्हरेज पाहिली, 21, 23, 25, 27 आणि 29 यांची ॲव्हरेज आहे 25. म्हणजे ॲक्च्युअली बेरीज न करताही आपण हे सांगू शकतो की यांची सरासरी 25 आहे. समजलं? मग आता याच्यानंतरचा प्रश्न आहे की जर यांची सरासरी 26 आहे आणि यांची सरासरी 25 आहे तर 21 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्यांची सरासरी काय? आता इथे दोन्हीकडे 5-5च संख्या आहेत. इक्वल नंबर ऑफ नंबर्स. लक्षात ठेवा, 5-5च संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे 5-5च संख्या असल्यामुळे यांच्या सरासरीची सरासरी ही त्यांची सरासरी असू शकते. म्हणजे 26 + 25 समसंख्यांची सरासरी ॲव्हरेज, 26 विषम संख्यांची सरासरी 25 / 2 दॅट इज इक्वल टू 25.5 ही त्यांची ॲव्हरेज आहे. कारण काय? इथे 5-5च संख्या आहे. हेच समजा जर का इथे 4 संख्या असत्या तर, समजा एक संख्या कमी असती तर, अशा वेळी यांच्या सरासरीची सरासरी सेम आली नसती. इथे यांची सरासरी तुम्ही सांगू शकता 24 आहे म्हणून. त्यांची ॲव्हरेज किती आहे? 24. मग या सगळ्यांच्या सरासरीची ॲव्हरेज 25 येते का? लेट्स पाहू. ओके, आपण पाहूया. 24 चोक 96 यांची बेरीज आहे 96 आणि 26 पंचे 130 यांची बेरीज आहे 130. किती झाले एकूण? 6 आणि 13, 22, 226 आणि यांच्या बेरीजला डिवाइड किती करायचं? 9. मग आता मला सांगा किती आले उत्तर, सांगा बरं. 9 दुनी 18, खाली उरले 4, 9 5 45, खाली उरला 1 म्हणजे 0.11. आपल्या अपेक्षेप्रमाणे 26 आणि 24ची ॲव्हरेज किती यायला पाहिजे होती? 25, पण इथे आली ॲक्च्युअली 25.11. जिकडे संख्या जास्त आहे 1, 2, 3, 4, 5 इकडे जास्त संख्या आहे, त्यामुळे ती ॲव्हरेज जी आहे ती तिकडच्या बाजूला झुकलेली आहे. आलं लक्षात? म्हणून असं जर का असेल, दोन्ही संख्या समान नसतील तर ॲव्हरेजची ॲव्हरेज येऊ शकत नाही. 5-5च संख्या दोन्ही गटामध्ये आहे तर ॲव्हरेजची ॲव्हरेज सर्व संख्यांची ॲव्हरेज असू शकते. समजले इथपर्यंत? म्हणजे इथे काय मॅटर करतं? इथे काय असतं की याचा डिनॉमिनेटर 96चा डिनॉमिनेटर आहे 4 आणि याचा डिनॉमिनेटर आहे 5. डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळे आपण त्यांची ॲडिशन करू शकत नाही. त्यांची ॲडिशन करायची असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या साह्याने ॲडिशन करावी लागेल. नुसतं 2ने डिव्हाइड करून चालणार नाही.
आता ही इथे मी समसंख्या घेतल्या, तुम्हाला वाटेल की फक्त समसंख्यांच्याच बाबतीत असं होईल का? जिथे कुठे इथे अजून एक मधली संख्या म्हणून सांगितलं, पण मधली संख्याच ॲव्हरेज असते का? आताच पाहूया आपण. 22, 24, 26, 28 आणि 30 यांची ॲव्हरेज 26 आहे. पहिल्या आणि शेवटची बेरीज किती आहे? 52 डिवायडेड बाय 2 ॲव्हरेज. 24 आणि 28 ची बेरीज किती आहे? 52 डिवायडेड बाय 2 इक्वल टू ॲव्हरेज. दॅट इज आपल्याला जर का कुठल्या मधला फरक काहीही असू दे, यांच्यामध्ये कितीही संख्या असू दे, इथे 3च्या फरकानं असू दे, 4च्या फरकानं असू दे संख्या, पहिली आणि शेवटची जर का टर्म माहिती असेल, पहिली आणि शेवटची संख्या जर का माहीत असेल आणि त्यांच्यामध्ये क्रमवार इन्क्रीज असेल, म्हणजे 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, एकसारखा फरक जर का असेल, तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येला 2 ने डिवाइड केलं तरी सुद्धा ॲव्हरेज मिळते. उदाहरणार्थ समजा आपण कितीचा फरक घेऊया? 5चा फरक घेऊया. 6, 11, 16, 21, 26, 31, 36, 41 आणि 46. किती संख्या घेतल्या? रँडमली संख्या घेतल्यात मी. मला काही नेहमी असं यांच्याकडे पाहून संख्या घेतलेल्या नाही आहेत, रँडम संख्या घ्या. ओके, फक्त एक काय लक्षात ठेवलं की यांच्यामधला फरक 5 आहे, एकसारखा फरक आहे. मग आता यांची एव्हरेज काय? पहिली संख्या काय? 6, शेवटची संख्या काय? 46. ओके, 6 + 46 डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड करायचं. किती संख्या ते पाहत बसण्याची गरज नाही आहे, लक्षात फक्त 2 ने डिवाइड करायचं. किती आलं ते? 52 है ना, अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 26 इज द ॲव्हरेज. बघा मधली संख्या आली की येते. इकडे 4 संख्या आहेत आणि इकडे 4 संख्या. समजा मी इथे अजून एक संख्या वाढवली 51, मग काय येईल ॲव्हरेज? 51 + 6 अपॉन 2 57 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 56 म्हणजे 28.5. ही संख्या नाही आहे, पण तुम्ही जर का लक्ष कराल तर या 2 संख्यांची बेरीज डिवायडेड बाय 2 हेच येतं. पहिल्या आणि शेवटच्या 11 आणि 46च्या बेरीज, म्हणजे त्याला आपण दुसरी म्हणू आणि ही शेवटून दुसरी म्हणू, यांची बेरीज केली तर त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर तीच ॲव्हरेज येते. त्याचप्रमाणे 16 आणि 41 किंवा 21 आणि 36 किंवा 31 आणि 26 या सगळ्यांचं असं जमत असतं. फरक जर का सारखा असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला सगळ्या संख्यांची बेरीज करून मग त्या संख्येच्या नंबरने डिव्हाइड करण्याची गरज नाही. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवायडेड बाय 2 ने त्यांची सरासरी पटकन निघू शकते. कधी कधी यावर वेगळे वेगळे पण गणित विचारतात, कसे की एका क्रमवार संख्या मालिकेमध्ये 3चा फरक आहे, एका क्रमवार संख्या मालिकामध्ये 3चा फरक आहे आणि पहिले पद अधिक दुसरे पद अधिक समजा एकूण संख्या किती आहे? एकूण किती संख्या तुम्ही सांगा? 25 संख्या आहे. 3चा फरक आणि एकूण संख्या 25. आणि आपल्याला पहिलं पदही माहित नाही, दुसरं पदही माहित नाही, काहीच नाही. फरक 3चा माहिती आहे, एकूण 25 संख्यांची ती सिरीज आहे. तर 24वे पद व 25वे पद यांची बेरीज किती घेऊ तुम्ही सांगा? 4 संख्यांची काय पण लिहू शकते मी, काय प्रॉब्लेम नाही. सपोज 200 आहे, तर सर्व संख्यांची सरासरी काय? परत तो मिळा. आपल्याला काय दिलंय? पहिले पद, दुसरे पद, 24वे पद, 25वे पद.
म्हणजे पहिले 2 पदं दिले आहेत आणि शेवटचे 2 पदं दिले आहेत. एकूण संख्या किती सांगितल्या आहेत? 25. फरक जरी नाही सांगितला तरी काही प्रॉब्लेम नाही. किंवा मग एकूण संख्याची बेरीज काय, हा पण विचारू शकता. ॲडिशन काय? ओके. मग आता आपल्याला काय माहिती आहे? पहिले पद दुसरे पद यांची बेरीज किती आहे? 1 प्लस, आता मी फक्त पहिल्या पदला पहिलं पद 1 2 3 24, इथे पद लिहिणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही समजाल की 1 2 3 24 ची बेरीज केली. 1 पद प्लस 2 पद प्लस 24 पद प्लस 25 पद यांची बेरीज अपॉन. आपण काय करायचं की पहिल्या पदाच्या बेरजेला आणि शेवटच्या पदाच्या बेरजेला कितीने डिवाइड करायचं? 2 ने. आणि याला आपण कितीने डिवाइड करायचं? 2 ने. इथे इनडायरेक्टली कॉम्पोनंट थेरम ऑन इक्वल रेशो वापरला आहे. काय वापरलेला आहे? थेरम ऑन इक्वल रेशो. या दोघांना 2 ने डिवाइड करायचं आणि या दोघांना 2 ने डिवाइड करायचं. आणि इथे सगळ्यांची ॲडिशन आहे, म्हणजे इथे ॲडिशन म्हणजे किती आलं आहे की 200/4 बरोबर आहे 50. ही त्यांची सरासरी आहे. 50 ही जर का सरासरी आहे तर एकूण संख्यांची बेरीज काय करू शकतो. फरकाशी काही घेणं देणंच नाही. फरकाशी काहीही घेणं देणंच नाही. एकूण संख्येची बेरीज काय? 50 × 25. 25 पद सव्वाशे 125 ही एकूण संख्येची बेरीज. ॲव्हरेज मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ नंबर्स. समजले हे? ठीक आहे. बघा नीट लक्ष करा काय केलं आहे. थोडं मी गणित शॉर्टकटली मांडत असते, कारण काय हे आय-टीचे गणित असतात. तुम्ही नीट लक्ष देऊन छानपैकी तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा आणि करा. म्हणून मी तुम्हाला पाहण्यासाठी बराच वेळ ठेवलं ते. आता वेगळ्या प्रकारचे गणित बघूया. एका वर्गातील 70 विद्यार्थ्यांची 80 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज वयाची सरासरी 13.5 आहे व टीचरचे वय त्यात मिळवल्यास सरासरी वय 14 वर्ष आहे. तर टीचरचं वय काय? आता अशा प्रकारचं जर का गणित असेल तर त्यासाठी एक ढोबळ मेथड आहे सर्वसाधारण. 80 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 म्हणजे 80 विद्यार्थ्यांचं एकूण वय. आणि ही पद्धत जरूर लक्षात ठेवा, कारण की ही बेसिक पद्धत आहे. फॉर्म्युला भले लक्षात नाही राहिला तरी हे लक्षात राहतं. आणि हे बेसिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळी अशाच प्रकारचे गणित येतील अशाची गोष्ट नाही. एकूण वय बरोबर आहे 80 × 13.5 दॅट इज इक्वल टू 0 कटला 5 8 5 40 0 40 4 8 24 28 40 2 आणि 8 8 2 10. ओके. आणि 81 विद्यार्थी प्लस टीचर एक वाढला आहे ना. यांचे एकूण वय 81 × 14 14 वजा 14 कॅरी 1 आणि 14 12 वर्ष म्हणजे 113 है ना. मग काय सबट्रॅक्शन करायचं? म्हणून टीचरचे वय 1134 - 1080 इज इक्वल टू 4. 13 8 गेले खाली होते 5 54 इयर्स. ओके. ही ढोबळ पद्धत झाली. ही नेहमी लक्षात ठेवायची. केव्हाही लक्षात ठेवायचं की एकूण जर का वय काढायचं असेल तर सरासरीला एकूण संख्येने मल्टिप्लाय करावं लागतं.
आणि कुठल्याही प्रकारची एकूण असेल तर अशा प्रकारे गणित करावं. इथे एकच जर का ॲड केलं तर त्याच्यासाठी एक वेगळी पण पद्धत आहे आणि ती मी तुम्हाला आता सांगते आहे. एक डिरेक्ट फॉर्म्युला आहे आणि तो इथे कसं की आपल्याला 80, 13.5 किंवा मग 14 आणि 81चं मल्टिप्लिकेशन करावं लागलं. कधी कधी हे कठीण जातं आणि संख्या खूपच मोठ्या मोठ्या असल्या तर किंवा मग फ्रॅक्शनमधल्या संख्या असल्या तर अशा वेळी हे मल्टिप्लिकेशन फार कॉम्प्लिकेटेड होतं. मग अशा वेळेस आपल्याला काय फॉर्म्युला वापरता येईल? फॉर्म्युला आहे टीचरचे वय. म्हणजे इथे आपण वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट पण ठेवू शकतो. आपण हे एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा ॲव्हरेजचा. इथं काही पण असू शकते. टीचरचे वय बरोबर हे ॲड केलेली गोष्ट बरोबर नवीन सरासरी प्लस ब्रॅकेटमध्ये नवीन सरासरी मायनस जुनी सरासरी. म्हणजे सरासरी म्हणजे ॲव्हरेज. तुम्हाला समजा इंग्लिशमध्ये समजत असेल, मराठीमध्ये समजत नसेल तर सरासरी म्हणजे ॲव्हरेज इंटू विद्यार्थी संख्या. म्हणजे काय? नवीन सरासरी किती होती? 14 प्लस नवीन सरासरी किती आहे? 14 मायनस 13.5 इंटू 80 14 प्लस हे 0.5 इंटू 80 14 प्लस 40 54 इयर. कळलं? म्हणजे अशा वेळी जर का इथे समजा जर का 80पेक्षा मोठी संख्या असतील किंवा 13.5 पेक्षा 13.7 8 अशा प्रकारची संख्या असतील, कुठे फ्रॅक्शन्स असतील तर अशा वेळी हे गणित आपल्याला सोडवायला खूप सोपं जातं. इथं आपल्याला नवीन सरासरी जुनी सरासरी यांचा डिफरन्स आपल्याला काढावा लागला. काही काही वेळा तर गणितात काय देतात की 2ने वाढली सरासरी 2ने वाढली म्हणजे तो डिफरन्स डायरेक्ट दिलेलाच असतो. 2ने वाढली किंवा 4ने वाढली किंवा 2ने कमी झाली. 2ने कमी झाली म्हणजे -2 डिफरन्स. आलं लक्षात? आणि मग त्यामुळे आपण काय पण काढू शकतो. समजलं हे गणित? आता एक पुढचं पाहूया. आदित्यने 10 वर्षात सरासरी काही गुण मिळवले. आणि 11व्या वर्षी त्याने केवळ 7 गुण मिळवले. 11व्या वर्षीच्या ऐवजी 10 टेस्टमध्ये त्या तुमच्या स्कॉलरशिपच्या टेस्ट असतात त्याप्रमाणे. आणि 11 टेस्टमध्ये त्याने फक्त 7 गुण मिळवले. तर त्याची सरासरी 2ने कमी झाली. तर त्याची नवीन अथवा जुनी सरासरी काय? आता शाळेत आपल्या गणिताच्या टेस्ट होतात आणि त्यामध्ये आपण मार्क मिळवतो. त्याची ॲव्हरेज पर्सेंटेज आपण नेहमीच काढत असतो की मला गणितात इतके टक्के मार्क पडले ॲव्हरेजमध्ये वर्षभरात. आणि 10-11 सहजच टेस्ट होतात आणि त्याला 11व्या टेस्टमध्ये त्याने 60 मिळवल्यामुळे काय झालं की त्याची सरासरी ॲव्हरेज 2ने कमी झाली. तर त्याची नवीन अथवा जुनी सरासरी, आधीची सरासरी किंवा जुनी सरासरी किती होती आणि त्या 60 गुणांमुळे काय फरक पडला तो आपण पाहूया. 2ने कमी झाली. 2ने कमी होते म्हणजे काय होते? मग आत्ताचाच फॉर्म्युला वापरून पाहूया. असं जर का केलं आपण त्याने 11व्या टेस्टमध्ये 60 नाही मिळवले म्हणजे आता आपल्याला काय लिहावं लागेल की
जर का थोपट मार्ग गेला तर ती बरीच लॉंग प्रोसिजर होईल, ती पण समजावून सांगते. पण आधी शॉर्टकट समजावून सांगते. इथे 11व्या टेस्टमध्ये 60 आहे, म्हणजे नवीन ॲडिशन जी झाली आहे ती 60 मार्काची झाली. म्हणजे टीचरचं वयच्या जागी नवीन मार्क किती आहेत तर इज इक्वल टू टीचरच्या वयाच्या ऐवजी नवीन मार्क जे ॲड झाले आधीच्या टोटलमध्ये ते नवीन मार्क बरोबर आहे काय नवीन सरासरी प्लस नवीन ॲव्हरेज मायनस जुनी ॲव्हरेज इंटू आधीच्या टेस्टची संख्या. आता नवीन सरासरी आपल्याला माहित नाही, जुनी सरासरी आपल्याला माहित नाही आणि आपल्याला काढायची आहे नवीन अथवा जुनी कोणती पण सरासरी काढायची आहे. ओके, मग आपण ह्याला एक्स समजूया पाहिजे. नवीन सरासरीला एक्स समजूया. ठीक आहे, मग आपल्याला नवीन मार्क्स किती ॲड झाले 7. बरोबर, नवीन सरासरी न्यू ॲव्हरेज प्लस नवीन सरासरी बघा 2 ने कमी झाली. कमी म्हणजे काय -2. जे काय असेल जुनी सरासरी असेल ती 2 ने कमी झाली. म्हणजे नवीन सरासरी म्हणजे समजा आधीची सरासरी असेल 10 तर आता झाली 8. 8 - 10 -2. सो -2 इंटू टेस्टची संख्या किती होती आधीची 10. 11वी टेस्ट नाही द्यायला लागेल 10. यांचं किती येतं सांगा 60 इज इक्वल टू नवीन ॲव्हरेज -20 80 इज इक्वल टू न्यू ॲव्हरेज. म्हणजे नवीन ॲव्हरेज त्याची त्या 60 मार्कामुळे 80 झाली. नाही तर आधीची किती होती 82%. म्हणजे एका विषयातनी 20 मार्काने कमी पडलं तर इतकी अशी सरासरीवर फरक पडतो. हे गणित आपल्याला शब्द काहीही बदलून घेता येतात. इथे आपण क्रिकेटच्या रन्स म्हणू शकतो किंवा मग फुटबॉलचे गोल म्हणू शकतो किंवा मग कुठल्याही गोष्टीची पोत्यांची संख्या म्हणू शकतो सरासरी. आता इथे प्रत्येक वेळी मी एकच ॲड केलं होतं, म्हणजे 11वीच टेस्ट ॲड केली. 2 जर का टेस्ट ॲड केल्या तर 2 टेस्टचे बेरजेचे 2 समजा कुठली गोष्ट ॲड केली तर त्या दोघांची बेरीज बरोबर आहे परत अशाच प्रकारे येईल. ओके, दोघांची बेरीज येईल आणि तिथे परत ते नवीन सरासरी वगैरे सगळ्या गोष्टी सारख्याच येतील दोघांची बेरीज. आणि मग त्याला सेपरेट करून तुम्हाला एकत्रितपणे एखादं गणित करता येईल. सध्या मला ठीक आहे. ओके, पुढच्या वेळेस मी अजून वेगळ्या प्रकारचं गणित घेईन. अशा प्रकारचे तुम्ही स्वतः गणितं फ्रेम करा आणि सोडवा. कारण काय हे शेवटी परीक्षेमध्ये काय कशाचा कन्सेप्ट टाकतील हे काही सांगता येत नाही. आयडिया देणं काम आहे माझं, पण यावर गणितं फ्रेम कशा प्रकारचे येतील फ्रेमही करू शकते मी. माझ्या टेस्टमध्ये असतात, पाहू मी टाकेल तुमच्यासाठी. लक्षात आलं आहे हे गणित? थँक्यू.